नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शिपाई असेल, माळे असेल किंवा परिचर या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी तुम्हाला 10वी पास असणे महत्त्वाचं आहे। या बेसिसवर तुम्ही तिन्ही पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। पे स्केल तुमचा 15,000 ते 47,600 हा पाहायला मिळत आहे। गड्ड मधील संवर्गासाठी रिक्रुटमेंट होणार आहे, ज्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या अगोदर मित्रांनो ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत आहेत अशा सर्व जाहिरातींना अर्ज करणे महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता आणि या भरतींमार्फत तुमचा जॉब मिळवू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। सुरू करण्या अगोदर मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंडर येणाऱ्या डॉक्टर वंशपाल स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थात ऑलरेडी एक नवीन याची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे, जी रुग्णालयासाठी प्रसिद्ध झालेली आहे। ही महाविद्यालयासाठी आहे, ही सेपरेट जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये अगेन गड्ड संवर्गातली पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। बघूया पुढे कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकाल। तर बघा, या ठिकाणी गड्ड संवर्गातील जी महाविद्यालयासाठी पदे आहेत ती टोटल 20 जागा आहेत। याच्या व्यतिरिक्त जी रुग्णालयासाठी जागांची माहिती आहे ती ऑलरेडी आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। मात्र या ठिकाणी शिपाई गड्ड संवर्गातल्या 15 जागांसाठी भरती होत आहे। माळीसाठी मित्रांनो टोटल 1 जागा भरली जात आहे, तर अंधारखोली परिचरच्या 4 जागा आहेत, अशा टोटल 20 जागा या महाविद्यालयासाठी भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। यासाठी कॉमन मध्येच मित्रांनो तुम्ही प्रिपरेशन करू शकता। ज्या प्रकारे जी रिक्रुटमेंट त्या ठिकाणी मित्रांनो जी रुग्णालयासाठी होत आहे तशाच प्रकारची रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी या पदांसाठी होणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही कॉमन मध्ये प्रिपरेशन करणे आवश्यक आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर तिन्ही पदांसाठी या ठिकाणी शिपाई, माळे आणि अंधारखोली परिचरसाठी 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच ॲडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। जर तुम्ही 10 पास असाल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। ॲडिशनल कोणतं क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी मागितलेलं नाही आहे। शैक्षणिक क्वालिफिकेशन कोणतंच मागितलेलं नाही आहे। प्लेन 10 पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा या ठिकाणी 18 ते 38 वर्ष एज लिमिट असणे आवश्यक आहे। हे जे एज लिमिट आहे ते या ठिकाणी ओपनसाठी तुम्हाला पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त जे कॅटेगरीमधले कॅन्डिडेट आहेत SC ST किंवा जे OBC आहेत, SBC आहेत, यांना 43 वर्षापर्यंत एज रिलॅक्शन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज नक्की करू शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर यासाठी मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील, प्रत्येकी 2 गुण असतील, ज्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल। जो स्टँडर्ड फॉर्मॅट असतो सरळ सेवेचा, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतचे 50 क्वेश्चन प्रत्येकी 100 मार्कांसाठी, माफ करा 200 मार्कांसाठी टोटल एक्झाम ही असणार आहे तुमची, आणि 100 क्वेश्चन्स राहणार आहेत, ज्या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा प्रिपरेशन करू शकता। या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो पहारेकरी आणि चौकीदार या पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती नियमानुसार तुमचं फिजिकल क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे। या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणता प्रॉब्लेम येणार नाही किंवा त्यानंतर कोणता प्रॉब्लेम येणार नाही। या सर्व गोष्टींची माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। या आणखीन गोष्ट काही महत्त्वाच्या, ज्यामध्ये यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला vmgmc.edu.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। अगेन यासाठी सुद्धा 23/10/2025 पासून 20/11/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। फार चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या भरतीसाठी आवश्यक आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। लक्षात घ्या, GMC सोलापूर मार्फत या ठिकाणी गव्हर्नमेंट रुग्णालयासाठी वेगळी, त्याचबरोबर महाविद्यालयासाठी 2 वेगळ्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। मात्र दोन्ही ठिकाणी कॉमन मध्ये अप्लाय करून तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन करू शकता, हे फार महत्त्वाचं आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।